जागतिक आदिवासी दिनानिमित्त एकात्मिक आदिवासी प्रकल्प विभागाच्या वतीनं आदिवासी महापुरुषांसह सर्वच महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आलं। देव मोगरा देवीच्या प्रतिमेचं पूजन करत दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। यावेळी कार्यालयातील महिला भगिनींनी आदिवासी गाण्यांवर नृत्य देखील सादर केलं। आदिवासी दिनाच्या निमित्तानं एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या वतीनं जिल्हाभरातील 22 शासकीय आश्रमशाळा व 41 अनुदानित आश्रमशाळांवर देखील विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प विभागाचे प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील यांनी दिली आहे। आमच्या प्रकल्प कार्यालयात आज जागतिक आदिवासी दिनाचं नियोजन करण्यात आले। तसंच आमचे सर्व शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा, 22 शासकीय आश्रमशाळा, 41 अनुदानित आश्रमशाळा आणि 29 शासकीय वसतिगृह या सर्व ठिकाणी कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले। प्रत्येक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम, विद्यार्थ्यांचं स्पर्धा याचं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या समाजबांधव संघटना यांच्याकडून देखील या दिवसाचं औचित्य साधून वेगवेगळे उपक्रम घेण्यात येत आहेत। तरी या 9 ऑगस्ट 2026 या जागतिक आदिवासी दिनाच्या आमच्या सर्व निसर्गपूजक व संस्कृतीचे रक्षण करणाऱ्या सर्व आदिवासी बांधवांना आमच्या आदिवासी विकास विभागातर्फे, प्रकल्प कार्यालयातर्फे, आमच्या सर्व कर्मचाऱ्यांतर्फे खूप खूप शुभेच्छा मी देतो। आज कार्यालयामध्ये सर्व आदिवासी क्रांतिकारक यांचं प्रतिमापूजन, दीपप्रज्वलन करून सर्व क्रांतिकारकांचं अभिवादन करण्यात आले व आमच्या यानंतरचा जो कार्यक्रम तो शाळेवर, लौकी आश्रम शाळेवर मी जाणार आहे, तर त्या ठिकाणी देखील आम्ही कार्यक्रमामध्ये सहभागी होणार। आदिवासी दिनानिमित्त आदिवासी विकास विभाग प्रकल्प कार्यालयात जय्यत अशी तयारी करण्यात आली होती। सर्वच महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आलं। तर महिला कर्मचाऱ्यांनी देखील कार्यालयात उत्कृष्ट अशी रांगोळी काढत कार्यक्रमाची शोभा वाढवली होती। प्रकल्प अधिकाऱ्यांसह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महापुरुषांच्या प्रतिमांना अभिवादन करत आदिवासी क्रांतिकारकांचा जयघोष करत आदिवासी विकास विभाग प्रकल्प कार्यालयात जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा केला। यावेळी एकात्मिक आदिवासी विकास विभाग प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील, सहाय्यक प्रकल्प अधिकारी दशरथ शिंदे, पवन सुनोने, लेखा अधिकारी राजेश देशमुख, सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्यामकांत पाटील, सहाय्यक प्रकल्प अधिकारी AB आव्हाड, कार्यालय अधीक्षक RP मोरे, महेंद्र देवरे यांच्यासह अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, लुंबिनी न्यूज, धुळे।